क्लास 7 सब्जेक्ट मॅथ प्रॉब्लेम सेट 2. प्रॉब्लेम सेट 2 काल आपण शिकलो प्रॉब्लेम सेट 1. आज शिकणार 2. त्यातलं क्वेश्चन 1 पाहू आपण. ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर गिवन बिलो. ड्रॉ ट्रायंगल्स. ड्रॉ म्हणजे काढणे. ड्रॉ म्हणजे काय काढणे. काय करायचं आपण ट्रायंगल काढायचं विथ द मेजर गिवन बिलो. मेजर दिलं आहे तेव्हा आपलं काय ट्रायंगल्स काढायचं आहे. ओके त्यातलं पण नंबर in triangle STU. In triangle STU, length ST 7 cm, length TU 4 cm and length SU 5 cm आहे. असं नसेल तर काय करायचं डेमो घ्यायचा. पाहिजे डेमो महत्वाचा आहे. डेमो शिवाय आपल्याला काढता येणार नाही. डेमो घ्यायचा. डेमो म्हणजे एक रफ डायग्राम. डेमो म्हणजे रफ डायग्राम घेतली आपण त्याला नाव टाकायचं कसं. आता काय करताय तिन्ही काय लेंथ आहे. तिन्ही लेंथ असेल तर सगळ्यात मोठी लेंथ कोणती आहे एस टी. म्हणजे घ्यायचं एस टी किती आहे 7 सेंटीमीटर. उरला काय एस टी उरला काय यू. उरला काय यू भाग आहे टी यू किती आहे 4 आणि एस यू किती आहे 5. ओके लक्षात. सगळ्यात मोठा बेस हे पहिली म्हणजे खाली घ्यायचं. सगळ्यात मोठा जेव्हा लेंथ दिली असेल तिन्ही लेंथ असेल तर नियम असा आहे की सगळ्यात मोठी खाली घ्यायची. उरलेल्या ज्या असेल त्या टाकायच्या. ओके आता काय करायचं काढण्याच्या काय स्केल घ्या. स्केल घेतली. स्केल घ्या. आता काय एस टी किती आहे 7 सेंटीमीटर आहे. 7 नी काय होईल की छोटंसं निघेल. छोटे तुम्हाला समजणार नाही दिसणार नाही म्हणून यावेळी दुप्पट माप घेतोय. लिहिताना तेवढंच माप घेतो काढताना दुप्पट घेतो. सेम प्रोसेस आहे. हा 0 वर पॉईंट मारायचं. स्टार्ट म्हणजे 0 आणि हा 7 आहे म्हणजे आपल्याला 14 झालं. आणि 14 to 0 लाईन सेगमेंट काढताना 0 to 14 न घेता 14 to 0 घेतलं की तुमची स्केल चुकणार नाही. याचं नाव काय एस टी. लिहिताना 7 सेंटीमीटर लिहितो. लिहिताना 7 सेंटीमीटर लिहितो. 7 असल्यामुळे 7 लिहितो. तुम्हाला कन्फ्युज होणार नाही. ओके नंतर काय घेतलं आपण याचा सगळ्यात मोठी कोणती आहे एस यू किती आहे 5 सेंटीमीटर. चॉक घ्या. पहिले तो चॉक लावून घ्या 90 डिग्री. समजलं ना. पेन्सिल काढायची. तुमच्या पॅड असेल पॅडवर तो लूज करून फिट करून घ्यायचा. त्याला फिट करून घ्यायचा. आता किती आहे 5 म्हणजे मी किती घ्यायचे 10. 5 म्हणजे काय 10. मग काय करू एक आयडिया करून घेऊ. एक समज आयडिया बघतो मी 0 वर पॉईंट मारतो. 0 वर पॉईंट 5 दुनी 10. 10 वर पॉईंट फक्त घेणे आयडिया घेतला 0 आणि 10 5 दुनी 10. दुप्पट मोठं दिसलं पाहिजे. पहिला चॉक ठेवायचा 0 वर. दुसरा ठेवायचा 5 वर म्हणजे माझ्या 10 वर. ओके हा पद्धत समजण्याआधी तसं करायचं एस वर. इथे ठेवली चॉक ठेवला एस वर ठेवला. इथून काय करायचं अशी आर्क मारली. आर्क थोडी मोठी त्यामुळे रिपीट घ्यायचं काम पडलं नाही पाहिजे. नंतर काय 4 सेंटीमीटरवर स्केल घ्या. 4 म्हणजे 8. 0 वर पॉईंट मारा. 0 वर पॉईंट मारा म्हणजे चुकणारी 0 to 8. 0 to 4 म्हणजे आपल्याला मी 8 दुप्पट घेतल्या म्हणून 0 to 8 घेतला. रिपीट घ्या. चॉक घ्या. ठेवला आतमधला किती घेतला टी वरून मारायचा आहे. खूप वेळा असा प्रॉब्लेम पडतो. तो नेहमी लहान होतो. पण एक आयडिया घ्यायची. मुद्दाम चुकीचं असं झालेलं आहे की नेहमी काम करायचं. नेहमी लहानवाली पहिले काढायची आणि मोठवाली नंतर काढायचं. रिपीट डबल घ्यावं लागेल आपल्याला. ते वेळ झाला आपला लक्षात राहायचं. जी लहान असेल ती पहिले घ्यायची मोठी नंतर घ्यायची. रिपीट घ्यायचं आपल्याला 0 to 10. हा 0 वर आणि हा घेतला मी 10 वर पॉईंट. ओके आम्ही पॉईंट काढला त्यामुळे वेळ वाचतोच. लागणार नाही तेवढा वेळ. पण स्टार्टिंग असल्यामुळे तुम्हाला समजण्यासाठी मी सर्व क्रिया हळू करतोय. ओके ढोल घ्यायचा एस वर. एस वर आत मारली. ओके इथे मारायचा एक पॉईंट. हात कधी पण वैव ठेवायचा. इथे डॉट मारता म्हणजे हात कंपनने आणणार नाही. डॉट मारला. स्केल घ्या. रिपीट स्केल घ्या. स्केल ठेवा. यस वरून खालून वर एस मारा. खालून वर मारा. ओके हा झाला यू झालं. आलं लक्षात तुमच्या कसं काय होतं. पण तुमची ड्रॉइंग चूक ऐकी बरोबर आहे. हे मोजण्याची तुमच्या कंपॉस बॉक्समध्ये असलेला कंपॉस म्हणजे ती घ्या.
तो यस वर ठेवा, तो यस वर ठेवा, मिडल पॉईंट यस वर, ही स्ट्रेट लाईन 0 सरळ. आता काय हा यस काय लेफ्ट हँड लाईन, काय इनर आहे, इनर म्हणजे 0 10 20 30, हा जवळपास 32 असं काहीतरी कन्फर्म तर सांगता येणार नाही किती आहे, तर आपण अंदाजे पाहतोय है ना. ओके, कन्फर्म व्हाईवर समजते इथं समजणार नाही, तर आपण लहान मोठं घेतलाय. इथं घेताना आउटर येऊ, इथे ते 0 10 20 30 40 आणि 45, हा 45. ओके, तर हा मोजताना यू मोजताना हा असा ठेवायचा, हा असा ठेवायचा, तिरपा ठेवला. पुढे यायचं हाईट आहे ना, मग हा 0 10 20 30 40 50 60 70 80 90 100 105, हा 105. 5 आणि 5 10, 10 आणि 2 12, आता 4 आणि 3 7 आणि 8 182. हा जवळपास 30चा असेल, चुकून ते लक्ष येत नाहीये, 180चा म्हणजे 180चा म्हणजे हा आपला जवळपास 30 डिग्री, हा आपला 40 डिग्री आणि हाला 105 डिग्री. The sum of addition is 180 degree is called triangle. Is called triangle. ज्यावेळेस तिघांची बेरीज 180 अंश होईल त्यावेळेस त्या अँगलला आपण ट्रायंगल असे म्हणू शकतो. राईट, हे असं आपण चेक करू शकतो की आपलं बरोबर काय की चूक आहे. लक्षात कसं येतं, हा फळा असल्यामुळे व्यवस्थित येणार नाही, 1-2 इंच फरक पडेलच, तर त्याला नॉर्मल सोडून द्यायचं स्टार्टिंगला 7 स्टँडर्ड असल्यामुळे. पण 9 स्टँडर्ड पासून परफेक्ट येतेच, वहीवर या गोष्टी होत नाही. लक्षात तुमच्या काय येतं. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 बघू, थोडं वाचा. ड्रॉ अँड आयसोलेटेड ट्रायंगल विथ 5 सेंटीमीटर अँड द अदर साइड 3.5 सेंटीमीटर इच. 3.5 सेंटीमीटर इच. ड्रॉ अँड आयसोलेटेड. फाटी आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे काय, आयसोलेटेड म्हणजे काय, the two sides are equal, the two sides are equal is called isosceles, is called isosceles. त्याच्या दोन बाजू समान असतात तर आयसोलेटेड असे म्हणतात. आयसोलेटेड ट्रायंगल विथ द 5 सेंटीमीटर and other side is 3.5 सेंटीमीटर. काय साहेब करून द्या 5, काय ते डेमो काढा, एक डेमो हो गया, नाव दिलं आपण नाही दिलं, आपण काय बनवू शकतो, A B C आला 5 सेंटीमीटर, झालं. हा काय मग 3.5, हा 3.5. ओके, बघ स्केल घ्या, स्केल घ्या, स्केल घ्या, झालं. बीसी किती आहे 5 सेंटीमीटर, मला 5 मध्ये 5 करता नाही, आपण मग 5 मध्ये 10, मग आता सांगितलं तुम्हाला 10 घ्यायचं, म्हणजे मी तुमचा 10 घेतोय, ती 5 घ्यायचा, तुम्ही 5 घ्यायचा, 10 घेऊ नका. हा 0 वर आणि हा 10 वर, 10 to 1. स्केलची स्मूथ असल्यामुळं ती हालते. 0 वर आणि 10 दिसतोय ना. कशाला 0 to 10 to 0, 10 to 0 इज कॉल्ड बीसी. नावाला आपण बीसी लिहिताना आपण 5 सेंटीमीटर घेऊ, 5 सेंटीमीटर, कारण फळा असल्यामुळे 5 सेंटीमीटर दिसणारच नाही किती आहे. ओके, चॉक घ्या, 3.4 3.5 एक साईड जायचं, थोडं वहीच्या 0 पण मारलं, 0.35 म्हणजे 7 सेंटीमीटर, ते दुप्पट, तिथे 7 झालं, तिथे 7 0 to 7 वर पॉईंट मारायचा. ओके, 0 मारला, 7 मारला, घ्या चॉक घ्या, चॉक नेहमी 90चा लावून घ्यायचा, नेहमी चॉक 90चा लावून घ्यायचा. परफेक्ट आहे का, कारण वापरल्यानंतर पेन्सिल नेहमी संपत राहते, त्यामुळे 1 इंचचा फरक पडतो, तो पडू नये म्हणून तो नेहमी चॉक 90चा लावायचा. 0 to 7 सेंटीमीटर, 3.5 म्हणजे 7 घेतलं. बी वर ठेवा, हा बी वरून ते डिस्टन्स सी वर ठेवा, ते डिस्टन्स सी वर ठेवा. अशा करा, रिपीट मारण्यासाठी. इथे पॉईंट मारा, आता कंपनीवर हात टेकून घ्यायचा, स्केल घ्या, पुन्हा स्केल घ्या. बी आणि हा वरचा पॉईंट असेल ए, त्याला आपल्याला जॉईन करायचं आहे. जोडला,
चुकला थोडा बघून घ्या, घाई नका करू, घाई केली चुकून चुकलंच, एकदम नाही जमत ते. जोडला पासून ते नाव घ्या आपण ए, हे नाव ए बी सी. हा किती आहे, इथे 2 लाईन्स, इथे 2 लाईन्स, म्हणजे 2 लाईन इक्वल इथे 3 लाईन्स. हा मोड आहे, इथे 5, हा 5 सेंटीमीटर, हा काय 3.5 सेंटीमीटर आणि हा 3.5 सेंटीमीटर. चला पाहून घ्या. बी पोरा, बी कितीचा बघा, कितीचा अँगल आहे बीचा, तर टॅली करून बघू आपण. जी जॉमेट्रिक टॅली शिकवतो मी कशी करायचं. झालं, बी वर ठेवला 0चा घ्यायचा, 0, 10, 20, 30, 40, त्याला हाला 40, 43 कधी, हा 43 असेल, हाही 43 असला पाहिजे, हाही 43 असला पाहिजे. इथून उत्तर बरोबर आहे. 0, 10, 20, 30, 40, 43. तो हाय किती आहे 43, 43 दोन्ही किती आहे 43, 43 सेम आहे म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे. नाही म्हणू शकता तिघांची बी म्हणजे 180 आली पाहिजे. हा किती आहे 90चा, हा किती आला 90चा. 90 प्लस 43 प्लस 43. चॉप स्मूथ असल्यामुळे प्लॅस्टिक एकमेकाला घसरत असल्यामुळे थोडं डिस्टर्ब होऊ शकते. 3 3 6 झालं, 9 4 13, 13 17 17, 164 आणि 4चा फरक आम्ही हा तरी मोजण्यात आपलं कधी गडबड जाते. मग हल्ल्यामुळं 2 4 4चा फरक पडतोच. आलं, जवळपास तो 44 आहे, 44 आहे. 45 आहे, 45 दोन्ही हे चुकून मोजणे आले, हे व्यवस्थित झाले नसल्यामुळे व्यवस्थित आलं नाही. हा 45 आला, हा किती आपला 180चा. is called triangle, is called isosceles triangle. The two sides are equal, is called isosceles triangle. Okay, question number 3 बघू आपण. Draw an equilateral triangle with side 6.5 cm. Equilateral म्हणजे draw an equilateral म्हणजे ज्याच्या तिन्ही बाजू समान आहेत, ज्याच्या तिन्ही बाजू समान असतात, is called equilateral triangle with the side 6.5 cm. आपल्याला काढायचं आहे. पण ड्रॉ करायचं म्हणजे काय करायचं आहे, डेमो नेहमीच काढायचं, डेमो काढायचं. काही पण नाव द्या, PQR नाव दिलं, किती आहे 6.5. इथे एक लाईन, इथे एक लाईन, इथे एक लाईन दाबायची. ओके, इथे 6.5 हाई 6.5 असं समजल्या जाते. स्केल घ्या, 6.5 दुप्पट काय आपला 13, किती 13 मोजताना मग 6.5 घेऊ, तुम्ही 6.5 घेणार आहे 0 पॉईंट आणि मी 13 पॉईंट 32. प्लॅस्टिकची स्केल असल्यामुळे ती स्मूथ आहे जास्त, त्यामुळे खूप घसरते. 0 पॉईंट हा 13 पॉईंट. ओके, आपण आलं QR 6.5 डिस्टन्स. चॉक घ्या, चॉक नेहमी आता 90चा करून घ्या, लावून घ्या. पेन्सिल नेहमी यूज करून फिट करून घ्यायची, म्हणजे तुमचं डिस्टन्स कमी जास्त होणार नाही. फळा असल्यामुळे 1-2 इंचाचा फरक पडणारच आहे, इथं येणार आहे. इक्वलेट असल्यामुळे काय करायचं, स्केल घेत न बसता डायरेक्ट इथलं अंतर घ्यायचं. घेतलं, क्यूवरून आर्क मारा, डबल आर्क मारा, आर्क. इथे पॉइंट मारा, स्केल घ्या आणि ते जोडा. खालून वर लक्ष ठेवायचं, कधी पण खालून वर आणि उजवीकडून डावीकडे, म्हणजे तुमची
तुमची ड्रॉइंग चुकणार नाही. पी क्यू आर इथे 1 1 1 मधून पण इक्वेटर असल्यामुळे तिन्ही बाजू एकसारखे आल्या पाहिजे. युअर आन्सर इज राईट आहे का? 60चा आला 60चा पॉईंट हा 0 आला 60चा 2 60 आले आणि तिसरी 60 इक्वेटर मध्ये तिन्ही बाजू आहेत सारख्या येतात. तिन्ही बाजू येतात सारख्या येतात. इक्वेटर ट्रायंगल. ओके.